नमस्कार, स्वागत आहे कुक विथ अक्षदामध्ये। आज मी तुम्हाला खूप झटपट आणि चविष्ट असा नवरात्री स्पेशल आलू पराठा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। सगळ्यात आधी मी पॅनमध्ये थोडासा साबुदाणा छान भाजून घेतलेला आहे। भाजून झाल्यावर तो साबुदाणा मिक्सरमध्ये छान आपण बारीक करून घेऊयात। त्याचबरोबर हिरव्या मिरच्यांची छान अशी पेस्ट सुद्धा तयार करूयात। नंतर मी एक बटाटा उकडून छान मॅश करून घेतलेला आहे। त्यातच मी हिरव्या मिरच्यांची पेस्ट, मीठ आणि बारीक केलेले साबुदाणा घालून छान सगळं मिश्रण असं एकत्र केलेलं आहे। हे मिश्रण एकत्र करताना थोडंसं तुम्ही पाणी घालून एक मऊसूर गोळा तयार करू शकता। चला, आता हा गोळा साधारण आपण 10 मिनिटे झाकून ठेवूयात। त्यानंतर 10 मिनिटे झाले की आपण त्याचे लहान लहान गोळे करून घेऊयात आणि छान असे हाताने थापून घेऊयात, अगदी तसेच जसे आपण धपाटे करतो। चला, आता मी इथे तव्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये हे लाटलेले पराठे त्याच्यावरती टाकूयात आणि छान असे दोन्ही साईडने भाजून घेऊयात। आणि बघा, झाले आपले झटपट आणि स्वादिष्ट नवरात्री स्पेशल आलू पराठे।